नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। दुर्गवीर प्रतिष्ठान आणि ब्लॅक अँड वीच कंपनीच्या वतीनं गोमवेदक विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा तळा यांना अत्याधुनिक स्मार्ट बोर्ड भेट देण्यात आल्यात। डिजिटल शिक्षणाच्या दिशेने टाकलेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल विद्यार्थ्यांसाठी मोठी शैक्षणिक उभारी ठरणार आहे। या कार्यक्रमास तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, सचिव श्री मंगेश देशमुख, ब्लॅक अँड वीच कंपनीचे CSR कोऑर्डिनेटर श्री वैभव चव्हाण, CSR उपसमिती सदस्य श्री योगेश उपाध्याय, श्री अभिजित तापिसे, दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संतोष हसूरकर, उपाध्यक्ष श्री रवींद्र रावराणे, सचिव श्री सागर टक्के, रायगड जिल्हा प्रमुख श्री रामजी कदम, सदस्य श्री मंदार गावकर, श्री विठ्ठल केंबळे, श्री कृष्णराव धणवी, रायगड जिल्हा परिषद शाळा समितीचे अध्यक्ष श्री भास्कर गोळे, गोमवेदक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, सौ जामकर मॅम आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी CSR कोऑर्डिनेटर श्री वैभव चव्हाण यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्मार्ट बोर्डचा शैक्षणिक प्रगतीसाठी अधिकाधिक उपयोग करावा असं आवाहन केलं। दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसूरकर, सचिव सागर टक्के, सचिव तसेच रामजे कदम यांनी किल्ले संरक्षण, संवर्धन आणि ग्रामीण डोंगराळ भागातील शाळांना सतत सहकार्य करत असल्याचं सांगितलंय। विद्यार्थिनी सई वावेकर हिनं आपलं मनोगत व्यक्त करून या सुविधेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर श्री सुनील बैकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। सचिव मंगेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट जाळीची मागणी केल्यानंतर श्री वैभव चव्हाण यांनी त्यासाठी सकारात्मक आश्वासन दिले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या श्री चंद्रकांत रोडे यांनी दुर्गवीर प्रतिष्ठान आणि ब्लॅक अँड वीच कंपनीचे मनपूर्वक आभार मानले। कार्यक्रमाचं निवेदन श्री सुहास वावेकर यांनी केले। यावेळी गोमवेदक विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज आणि रायगड जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली। तळा येथील शाळेमध्ये ब्लॅक अँड वीच कंपनीचे CSR कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात ते वैभव सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया आजच्या तळातील उपक्रमाबद्दल, जे इंटरनेट बोर्डचे आपण दिलेले त्यांनी त्यांच्या उपक्रमामधून, त्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया। आज आपण इथे या प्रोग्राम आलो जिथे आपण रायगड जिल्हा परिषद शाळा आणि GM वेदक विद्यामंदिर या शाळेमध्ये 2 इंटरॅक्टिव्ह बोर्ड 75 इंचचे दिलेले आहेत। याचा उद्देश आमचा आहे की शहरातल्या ज्या सुविधा आहेत त्या ग्रामीण भागात पण मिळाव्या आणि मुलांना त्याच्या अभ्यासामध्ये आणि डिजिटल लिटरसी आणि डिजिटल अपब्रिंगिंग जे व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यासाठी आपला प्रयत्न आहे एक छोटासा। आणि आज शाळेचा प्रोग्राम खूप छान झाला, येऊन इथे बरं वाटलं आणि शाळेचा परिसर पण खूप छान आहे, वातावरण पण देखील छान आहे आणि असेच आपण उपक्रम करत राहू अशी मला अपेक्षा आहे। सर, शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून आपली अपेक्षा काय? शिक्षकांकडनं विद्यार्थ्यांना माझी एक अपेक्षा आहे की तुम्हाला जे कुठली संस्था किंवा स्पॉन्सरशिप किंवा कुठलेही उपकरण तुमच्या शाळेमध्ये असतात ते तुम्ही त्याचा पुरेपूर वापर करावा, व्यवस्थित ठेवावा, पुढच्या वर्गासाठी पण त्याचा उपयोग होईल, जेणेकरून दुसऱ्या संस्थांना पण मदत करण्याचं प्रोत्साहन मिळेल आणि बस त्यांनी त्याचा उपयोग करून त्यांचं भविष्य चांगलं घडवावं अशी माझी अपेक्षा आहे। शाळेसाठी 3 इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिलेत आणि दुर्गवीरच्या माध्यमातून काही उपक्रम आहेत, तर तुम्ही दुर्गवीरबद्दल थोडं काही माहिती सांगता का? दुर्गवीर ही संस्था महाराष्ट्रभरातील जवळजवळ 16 किल्ल्यांवरती संवर्धन करणारी संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये 3 किल्ल्यांवरती सुद्धा संवर्धनाचं कार्य सुरू आहे। गेली 16 वर्ष महाराष्ट्रभर गडांचं जतन, संवर्धन श्रमदानाच्या माध्यमातून जो जुना जो वारसा आहे तो टिकवून ठेवण्याचं काम दुर्गवीर करत आहे। बऱ्याचशा गडकिल्ल्यांची जी झालेली पडझड आहे किंवा जी दुरावस्था आहे ती दुरावस्था बघून आमच्या दुर्गवीरने ह्या 16 किल्ल्यांवरती संवर्धन करून गडाचं गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या माध्यमातून पुढच्या पिढीला हा वारसा कसा जतन करावा, हा वारसा कसा पुढे न्यावा याबद्दल सुद्धा दुर्गवीर कार्यरत आहे। त्याचबरोबर गड संवर्धन सोबतच शैक्षणिक उपक्रम म्हणून, सामाजिक उपक्रम म्हणून बऱ्याचशा शाळांमध्ये सुद्धा एक सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून त्या ठिकाणी गणवेश वाटप असतील किंवा स्कूल किट असेल किंवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचं वाटप असेल, अशा प्रकारे सुद्धा सामाजिक उपक्रम या ठिकाणी आपल्या दुर्गवीरच्या माध्यमातून गेली 16 वर्ष सातत्याने चालू आहे। सर, दुर्गवीर फाउंडेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणते किल्ले आपण संरक्षणासाठी घेतलं? रायगड जिल्ह्यामध्ये एक निजामपूर जवळचं मानगड किल्ला, माणगाव तालुक्यातील,
त्याचबरोबर लागोटणे खांबजवळचा सुरगड किल्ला आणि खोपोलीजवळचा मुरुगड किल्ला, हे 3 किल्ल्यावरती सध्या गेली 16 वर्षापासून संवर्धन त्या ठिकाणी सुरू आहे. आणि त्याची दखल घेऊन काही किल्ल्यांवरती आर्किओलॉजीनी चांगलं काम सुरू केलेलं आहे. तालुक्यातल्या मानगड किल्ल्यावरती 3.25 कोटीचं काम फक्त दुर्गवीरचं कार्य बघून त्या ठिकाणी आता काम सुरू केलेलं आहे. तर 3.25 कोटीच्या कामाची पोचपावती खऱ्या अर्थाने दुर्गवीर संस्थेला त्या ठिकाणी श्रेय जातं, असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. तुम्ही किल्ल्याच्या संवर्धनासह शैक्षणिक उपक्रमही राबवत आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून तुमची अपेक्षा काय? तिथल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला स्थानिक इतिहास किंवा आपल्या स्थानिक गडकिल्ले, त्याचबरोबर आपला ऐतिहासिक वारसा या पिढीने पुढे जतन करावा. आणि तो वारसा जर टिकला तरच खऱ्या अर्थाने आपल्या ह्या देश महाराष्ट्राचा इतिहास खऱ्या अर्थाने पुढे भविष्यामध्ये टिकून राहील, ही अपेक्षा. आणि शिक्षकांकडून आमची अपेक्षा अशी आहे की शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीसाठी किंवा आपल्या राष्ट्राचा स्वाभिमान टिकून ठेवण्यासाठी या पिढीला आपल्या गडकोटांचं महत्त्व सांगितलं पाहिजे, त्यांचं संवर्धनासाठी त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. हा आमचा त्यामागचा हेतू आहे. Respected chairpersons of this education institute and today's special guests and my teachers and my dear friends. Today I want to thank you for visiting our school and giving us interactive boards. Thanks for this wonderful gift. Because of this interactive boards, our classes become more fun and interesting. Teachers can explain concept in better way. And we are enjoying this interactive boards. And thank you so much for your this support and giving our school new technology. And we always remember your kindness. Thank you very much once again. पहिलं तर मी सगळ्यांचे आभार आहे या स्वागत समारंभासाठी आपले आभारपत्र सादर केले. मला स्कूलचा राऊंड दिला, दोन्ही जिल्हा परिषद शाळा आणि इकडचं, पण आता परत मी जाणार आहे. मुलांनी इंटरॅक्टिव्ह बोर्डचा वापर सुरू केलेला आहे आणि 5वीतला मुलगा मला अर्जुन म्हणून त्यांनी सगळं करून दाखवलं आणि खूप कमी वयात त्यांनी खूप चांगलं ग्रॅस्पिंग केलेलं आहे. त्याचा मला आनंद आहे. आणि तुम्ही सगळं यूज करतायत असं मला लगेच असं पावती मिळायचं आहे की आपण आपली फंडिंग जी आहे कंपनीने केलेली ती योग्य ठिकाणी लागली. थोडी कंपनीबद्दल माहिती देतो की ब्लॅक अँड व्हिच ही मल्टीनॅशनल कंपनी आहे, ज्याचं 100हून अधिक देशांमध्ये ऑफिस आहे. भारतामध्ये मुंबई आणि पुणे या 2 ठिकाणी ऑफिस आहेत आणि साधारण 1000 एम्प्लॉईज ते काम करतात. आमचं मेन कोर सेक्टर आहे ऑइल अँड गॅस आणि पॉवरमध्ये, आणि दुसरे पण बिझनेस आहेत. आमची एम्प्लॉय अकाउंट ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे कोणी एक मालक नाही आहे, सगळेच मालक आहेत. जे पर्सेंटेज त्याकरता एम्प्लॉय अकाउंट तेही झाली कंपनी ऑफ आहे. आणि जे सामाजिक काम करायचं असतं, आमच्या प्रॉफिटमधला थोडासा भाग जो आम्ही सामाजिक कामासाठी शेअर करतो CSR फंडमधला, त्यासाठी आम्ही बरेच उपक्रम राबवत असतो आणि त्यासाठी आमचे बरेच NGOशी टायअप असतो. हा जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये आमचं दुर्गवीर प्रतिष्ठान या संस्थेबरोबर टायअप आहे आणि त्यांच्यावर काम करण्याची आमची पहिलीच वेळ आहे. त्याच्याबद्दल आम्ही बरेच दुसऱ्या NGO काम केलेलं आहे. तर हा प्रोजेक्टचा हा एक भाग आहे जो आज आपण इकडे आलेलो होतो उद्घाटनासाठी. सविस्तरमध्ये सांगतो तर या प्रोजेक्टमध्ये आम्ही दुर्गवीरबरोबर सुरगड किल्ला जो आहे खामपासून जवळ आहे, तिथे आम्ही त्याच्या पायथ्याशी 150 झाडं लावलेली आहेत पर्यावरणामध्ये. त्यानंतर किल्ल्यांच्यासाठी जे बोट क्लीनअप करायचं आहे आणि किल्ल्यांसाठी जे काम करायचे ते तुम्हाला डिटेलमध्ये संतोष असुरकर साहेब सांगतील. तर त्यासाठी आपण केलेलं आहे. त्यांची 54 ते 60 व्हॉलेंटियर्स होते त्या ठिकाणी 2 आठवड्यापूर्वी आणि त्यांनी किल्ल्याचं काम केलेलं आहे. आणि व्हॉलेंटियर्स म्हणण्यापेक्षा ते आजच्या काळात म्हणायचं तर महाराजांचे मावळेच म्हणायला लागले. त्यांनी असं काम केलेलं आहे, म्हणजे ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं तर मला बरं वाटेल, आपण थांबतो त्याच्यासाठी. आणि त्यातलाच हा अजून एक भाग आहे की आम्ही यावर्षी थंडी जास्त असणार आहे, तर गरजू लोकांसाठी आमचं ब्लँकेट आणि वॉटरचं पण येत्या 15 दिवसामध्ये आमचा विचार आहे या एरियामध्ये करण्याचा. आणि हा एक प्रोजेक्ट आहे जिथे आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये एक इंटरॅक्टिव्ह बोर्ड 75 इंचचा आणि इकडे 2 इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिलेले आहेत. तर त्यामध्ये आमचं उद्देश हेच आहे, जे असं सरांनी सांगितलं की ज्या सुविधा शहरांमध्ये मुलांना मिळतात त्याच सुविधा ग्रामीण भागात पण मिळावं असा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. तर त्यासाठी आम्ही हे प्रोजेक्ट करायचा विचार केला आणि त्यासाठी फंडिंग आपण अरेंज केली आहे. आणि एकंदरीत मला बघून असं वाटतं की व्यवस्थित ठिकाणी चाललं आहे आणि त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग
थोडा अजून ट्रेनिंगची गरज आहे. आणि रिक्वेस्ट करेन तुम्हाला की ट्रेनिंग तुम्ही ॲटलीस्ट 2 ते 3 सेशन अरेंज करा दुर्गवीर फाउंडेशन. आणि जे काय त्यांचे वॉरंटी गॅरंटी रिलेटेड डिटेल्स असे पेपरवर आहे ते त्यांच्याकडे पूर्ण लक्ष आहे, जेणेकरून काही प्रॉब्लेम आला कारण या भागामध्ये सर्व्हिस देणं हे तर थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. त्याकडे जरा लक्ष द्यायलाची अपेक्षा आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर स्कोप आहे इथे, म्हणजे काय करण्याचा इम्प्रूव्हमेंट आहे माझ्या ह्याच्यात आहे. आणि आता मला सांगितलं की रोडे सरांनी सांगितलं की स्पोर्ट्समध्ये मुलं आहेत, कोणी बॉक्सिंगमध्ये कोण पहिलं आलेलं आहे, क्रिकेट. आता मुलगीनं मी क्रिकेट खेळताना पण बघितलं आज. आणि शनिवारी मी ऐकलं की अभ्यास नसतो, बरेचसे बाकी उपक्रम चालू असतात शाळेमध्ये. तर खरंच म्हणजे ग्रामीण भागातून सुद्धा खूप चांगलं काम चाललेलं आहे. आणि मुलांना चांगलं म्हणजे असं काय शहरात गेल्याने खूपच चांगलं होणार आहे असं पण उगाच मनामध्ये विचार ठेवून होणार. सगळे मला इथं पण तेवढ्या संधी मिळतील आणि अशा प्रोजेक्ट्समधून आपण त्यांना सपोर्ट करायचा प्रयत्न करूया. आता दुर्गवीर प्रतिष्ठानचं म्हटलं की पहिला प्रोजेक्ट असला तरी आमचा अनुभव चांगला आहे तुमच्याबरोबर आणि ते असे चांगलं काम करत आहे अशी अपेक्षा आहे. आणि तुम्हाला फक्त इथे बसले काही लोक दिसत आहेत, पण या प्रोजेक्टच्या सक्सेसमध्ये बऱ्याच लोकांचा हातभार असतो. पडद्यामध्ये बाकी लोक असतात, आमचे पंचायतीचे मेंबर्स आहेत, स्पॉन्सर कंपनी आहे, तुमचे शाळेतनं पुढे पाठपुरावा केलेला असेल, इन्स्टॉलेशन केलं असेल, दुर्गवीर प्रतिष्ठानचे लोक इथे येऊन त्यांनी असेसमेंट केली असेल की किती बोट द्यायची, किती साईजची द्यायची. कारण काही म्हणजे आम्ही कधीतरी येतो किंवा उद्घाटनाला जातो, पण ॲक्च्युअल ग्राउंडवर करणारे लोक आहेत, व्हॉलेंटियर्स आहेत, तर त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आता या व्यतिरिक्त आपण या एरियामध्ये अनेक उपक्रम केले असतील, काय कदाचित तुम्हाला माहीत पण असेल. तर आता सध्या आमचं माणगाव आणि महाडमध्ये ब्युटिशियनचं ट्रेनिंग आणि मेहंदी डिझाईनचं ट्रेनिंग ते चालू आहे. त्या महिलांना स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करता येऊन तर ट्रेनिंगनंतर आम्ही त्यांना जे किट लागतं ब्युटी पार्लरसाठी किंवा बिझनेस सुरू करण्यासाठी किंवा मेहंदी डिझाईनसाठी तर ते पण आम्ही त्यांना फंडिंग करणार आहोत, जेणेकरून त्यांना आपल्या गावी राहून पण एक छोट्या लेवलचा बिझनेस करता येईल. सगळ्यांनी शहराकडे धाव घ्यायची काही गरज नाही, तर आमचे काय आहे. त्यानंतर आपण निकम स्कूल तळामध्ये गेल्या वर्षी 10 कॉम्प्युटर्स, 15 CV आणि सोलार 3.5 किलोवॅटचा सोलार प्रोजेक्ट पण केलेला आहे. निकम स्कूल माणगावमध्ये आपण 15 किलोवॅट सोलार प्रोजेक्ट केलेला आहे गेल्या वर्षी. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही अनाथ आश्रमासाठी, नंतर ओल्ड एज होमसाठी, वृद्धाश्रमासाठी काम करतो, शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. आता पूरग्रस्त भाग आहे आपलं सोलापूर आणि धाराशिवमध्ये जो पूर आलेला, त्यासाठी आम्ही 10 शाळांना मदत करतो आहे. टोटल म्हणजे त्यांचं पूर्ण लॉस झाल्यामुळे पेंटिंग, प्लास्टरिंगपासून जे फर्निचर, कबर्ड्स आणि मुलांचे युनिफॉर्म एकदम या भागातले मुलं एकदम ग्रामीण ते आम्ही करतो आहे. त्याचं वाटप 3 तारखेला आहे आमचं, 3 डिसेंबरला. त्याच्या व्यतिरिक्त मंदबुद्धी मुलांची शाळा शिकवून स्पेशल नीड्स डिसेबल्ड मुलांसाठी जे काम आहे ते पण आमचं चालत असतं. आणि बऱ्याच एरियामध्ये आहे काम, म्हणजे धाराशिव, पुणा, उरण, रायगडमध्ये, सोलापूरमध्ये, अशा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी चालू आहे. पण जास्त करून आम्ही मुंबई पुण्यापासून साधारण 100-150 किलोमीटरच्या रेंजमध्ये साधारण फोकस एरिया आहे. आणि असे वेगवेगळे उपक्रम आहेत आमच्यामध्ये. त्यामध्ये डिजिटल लर्निंग एक आहे, ज्याचं म्हणायला लागेल की कोविडपासून जास्त जोर पकडलं आहे डिजिटल लर्निंग. कारण तेव्हा ॲक्च्युअल गरज निर्माण झाली, जी पहिली एवढी नव्हती. मुलं येत होती, पण तेव्हा खूप गरज भासते आणि मुलांनी चांगलं पिकअप केलं तेव्हा, असं मला वाटतं. आता आपण जाऊच गेल्यानंतर 5 मिनटं मी देईन. त्याच्या व्यतिरिक्त आता आमचं रिसेंटली एक प्रोजेक्ट इनॉग्रेशन होतो ITI मुलुंडमध्ये, जिथे आपण इन्स्ट्रुमेंटेशनची लॅब पूर्ण स्पॉन्सर केलेली. म्हणजे आता गव्हर्नमेंटच्या ITIमध्ये जर गव्हर्नमेंटची फंडिंग त्यासाठी वेळ लागतो, तुम्हाला माहिती आहे म्हणजे कसं काम चालतं, किती वेळ लागतं, खूप प्रोटोकॉल्स असतात. तर आजच्या काळाला जे धरून इक्विपमेंट लागतात ते बऱ्याच ठिकाणी नसतं. त्यासाठी आम्ही पूर्ण इन्स्ट्रुमेंटेशनची लॅब स्पॉन्सर केली मुलुंड ITIमध्ये. आमचा पायलट प्रोजेक्ट आहे, पण आम्ही मुंबईच्या जवळ तोच आमचा बरेच दुसऱ्या ठिकाणी पण रेप्लिकेट करण्याचा आमचा विचार आहे. त्या कार्यक्रमामध्ये आमची भेट प्रमुख पाहुणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे स्किल डेव्हलपमेंट मिनिस्टर म्हणून प्रभात गोरा हे हजर होते त्या प्रोग्रामला. आणि योगायोगाने आमचं एका प्रोग्राममध्ये म्हणजे कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट यांचा एक प्रोग्राम होता मुंबईमध्ये. तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पण मुलाखत झाली. आणि या सगळ्या मान्यवरांच्या डिस्कशनमध्ये असं निष्पन्न झालं की
आपले की फोकस एरिया आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे ते स्किल डेव्हलपमेंटमध्ये आहेत, म्हणजे लोकांना रोजगार संधी मिळाला पाहिजे आणि एज्युकेशन, या दोन मेन फोकस एरिया आहेत. आणि एकंदरीत जसं तुम्हाला माहिती असेल, भारताचं स्वप्न की 2047मध्ये एक विकसित राष्ट्र, डेव्हलप नेशन बनायचं, तर त्यासाठी महाराष्ट्राचं योगदान खूप जास्त असणार आहे. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र भारतात एक संपन्न राज्य आणि खूप अपेक्षा आहे सगळ्यांना महाराष्ट्राकडे. आणि इंडिव्हिज्युअल लेवलला म्हणायचं तर यासाठी सगळ्यात मोठा योगदान जो राहणार आहे ते या बसलेल्या मुलांचा राहणार आहे, कारण हेच आपले भविष्य आहे. आणि टीचर्सचा जरूर राहणार आहे त्यांच्या गायडन्ससाठी. तर तुम्हीच बसलेली मुलं उद्या डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, प्लर, ॲक्टर, एक्सपर्ट अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये तुम्ही काम कराल. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही जे पण क्षेत्र निवडाल त्यामध्ये तुम्ही बेस्ट कराल आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी, शैक्षणिक आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. आणि मगाचपासून सरांनी जे सांगितलं आहे की तळे विभाग हा दुर्गम विभाग आहे, दुर्गम भाग आहे, परंतु मी माणगावचंच आहे. त्यावेळेला इंदापूरला पण टर्न घेतो त्यावेळेला रस्ता बघितलं तर वाटत नाही की हा दुर्गम भाग आहे. परंतु शाळेमध्ये आल्यानंतर मी तर हायस्कूलला पहिल्यांदा आलो आणि बघितलं वातावरण खूप छान आहे. जुनी संस्था असल्यामुळे संस्थेने फार चांगलं मेंटेन केलेलं आहे सगळं. 2013 ते 2015-18 म्हणजे 5 वर्ष मी एका शाळेचे सेक्रेटरी असल्यामुळे संस्थेच्या काय कथा आणि व्यथा असतात त्या मला बऱ्यापैकी माहिती आहे. तेव्हा इथं आल्यानंतर चटकन जाणीव झाली की जुनी संस्थासुद्धा चांगलं मेंटेन केलेलं आहे. ब्लॅक अँड विच कंपनीने जे काय इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिलेले आहे, मी मागच्या महिन्यामध्ये नामजोशी गुडेगावला गेलो होतो, नामजोशी हायस्कूलला. तिथं 22 इंटरॅक्टिव्ह बोर्ड एका कंपनीने दिले CSRच्या माध्यमातून. आणि 22 त्या क्लासरूममध्ये ज्यावेळेला इंटरॅक्टिव्ह बोर्ड बघितले तिथल्या शिक्षकांना बोलवलं. माझ्यातला पत्रकार जागा झाला होता आणि मी त्याला थोडंसं विचारलं की ह्याचा फायदा तुम्हाला किती झाला. तर त्यांनी फार चांगलं सांगितलं की आम्ही खडूमुक्त झालो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी खडूमुक्त झालो. जो खडू लिहायचो आणि खडू वर्षानुवर्ष खडू वापरून शिक्षकांना काय त्रास होतो, शिक्षकांच्या हेल्थला किती प्रॉब्लेम होतात, हे मी स्वतः 5 वर्ष मी सुद्धा क्लासेस चालवलेत. मला पण थोडीशी जाणीव आहे त्याची की ज्यावेळेला आपण फळ्यावरती जेव्हा आपण त्या मुलांना शिकवतो त्यावेळेला त्यांना किती त्रास होतो, जास्त हेल्थ इश्यू. आणि ह्या इंटरॅक्टिव्ह बोर्डने तो पहिला सर्वात मोठा तो इश्यू संपवलेला आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. आणि ब्लॅक अँड विच कंपनीने हे फार महत्त्वाचं काम आपल्या या हायस्कूलला देऊन केलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो विद्यार्थ्यांचा आहे. कारण मगाशी आम्ही त्या बोर्डजवळ जेव्हा गेलो तेव्हा पटकन एक विद्यार्थीने आली, ते लगेच ते फाईल मॅनेजर काढलं, तिने दाखवलं. हल्ली टेक्नॉलॉजी युग आहे, मोबाईल सर्रास प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. आणि आता झालं असं की घरी मोबाईल आणि इकडे शाळेमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड, म्हणजे त्याला सुट्टी नाही आहे. दोन्ही ठिकाणी फक्त आपल्याला काय करायचं आहे, बोटं चालवायचे फक्त. बऱ्याचदा जो शिक्षण पद्धतीमध्ये जो बदल झालेला आहे तो खरोखर स्वागतार्ह आहे. कारण जी जुनी शिक्षण पद्धती होती आपल्या वेळची, ती शिक्षक यायचे, पुस्तक गोळायचे, समजावून सांगायचे, बरंचसं डोक्यातून राहायचं, बरंचसं डोक्यातून निघून जायचं. पण तो ऑडिओ व्हिज्युअल असल्यामुळे ह्या वेळेला पटकन आम्हाला विद्यार्थ्यांना सांगता येतं की हे असं असं आहे आणि लगेच त्या क्लिक करून तुम्हाला दाखवता येतं. आणि नुसतं फक्त अभ्यासापुरता नाही आहे, त्याच्यामध्ये यूट्यूब पण आहे, नेटवर्कचे सगळे आहेत, ते पटकन तुम्हाला सर्च करून कुठलं हे दाखवता येतं. त्या ठिकाणी गुगल केलं, एखादा शब्द अडखळला असेल तर पटकन गुगल करून त्याला लगेच दाखवतो या शब्दाचा अर्थ असाच आहे. कारण शिक्षक काय सगळं परफेक्ट आपण नसतो, ही सगळं संपूर्ण परिपूर्ण नॉलेज आपल्याला नसतं. आणि हल्ली काय झालं की मुलांची क्युरियोसिटी वाढलेली आहे. आमच्या वेळेला क्युरियोसिटी फार कमी असायची, असली तरी विचारायला धाडस व्हायचं आम्हाला, व्हायचं नाही शिक्षकांना विचारायचं, कारण शिक्षक सर्वश्रेष्ठ आम्हाला वाटायचे त्यावेळेला. तर त्यावेळेला क्युरियोसिटी जी होती ती विद्यार्थी आता व्यक्त करतात. तर आम्हाला अमुक शब्दाचा अर्थ सांगा, तर त्यावेळेला आपला इंटरॅक्टिव्ह बोर्ड फार महत्त्वाची भूमिका त्याच्यामध्ये हे करतो. त्याला पटकन लगेच इथं क्लिक केलं की तुम्हाला लगेच त्याची डिटेल माहिती होती. आणि मगाशी तुम्ही जसं सांगितलं की इथल्या विद्यार्थ्यांनी AIच्या माध्यमातून हे करावं, त्यांना फार सोपं जाणार आपल्या ह्या दोन बोर्डच्या माध्यमातून. त्यांच्या करिअरच्या पुढच्या भविष्याच्या करिअरमध्ये एक महत्त्वाचं पाऊल किंवा महत्त्वाची गिफ्ट आपण या ठिकाणी दिली आहे ब्लॅक अँड विच कंपनीच्या माध्यमातून. दुर्गवीर फक्त दुवा आहे,
दुर्गवीरच्या बाबतीत आमचे हस्तुकर सर सांगतीलच त्याच्यामध्ये. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 16 किल्ल्यांवरती दुर्ग संवर्धनाचं कार्य चालू आहे. त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या 3 किल्ल्यांवरती काम सुरू आहे. पहिला आमच्या माणगावचा मानगड किल्ला, दुसरा आहे सुरगड आणि तिसरा आहे खोपोलीजवळचा मुर्गगड. इथे जरी तुम्ही विद्यार्थी लहान असलात तरी पण मी तुम्हाला आजच सांगतो की तुम्ही कुठल्याही देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुमच्या गावाची तुम्हाला आठवण होते. कारण एक छावा कादंबरीमध्ये फार चांगलं वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये एक असं वाक्य आहे की जी जागा जन्म घेतो आपण ना, ती जागा नेहमी साथ घालत असते. म्हणजे ते पुरंदरच्या किल्ल्याकडे बोट दाखवत, कारण पुरंदरवरती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झाला होता. आणि त्या ठिकाणी त्या छावा कादंबरीमध्ये वाक्य आहे की ज्या जागेवरती आपण जन्म घेतो ती जागा आपल्याला साथ देत असते. आणि तुम्हाला तर फार समृद्ध ठिकाणी तुमचा जन्म झाला विद्यार्थ्यांचा. छत्रपती शिवरायांचं पहिलं पाऊल कुठं पडलंय तर तळा किल्ल्यावरती पडलंय. हे मुद्दाहून इतिहासामध्ये तुम्हाला सांगतो, महाराजांनी जेवढा स्वराज्यामध्ये कोकणमध्ये पहिले किल्ले घेतले ते तळे आणि घोसाळे 1648ला. आणि पहिला पदस्पर्श कुठं झाला असेल तर ह्या तळ्या घोसाळ्यापासून महाराज झाले. आणि इतक्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्याच्या पायथ्याशी तुम्ही राहताय. त्या किल्ल्याचं ज्याप्रमाणे आता आम्ही म्हणजे माझ्या उमेदला किल्ला मानगड असल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रभर मानगड पोहोचवण्याचं मी सध्या काम करतो दुर्गवीरच्या माध्यमातून. आज मी ती 3.25 कोटीचं काम चालू आहे आर्किटेक्टच्या माध्यमातून. म्हणजे दुर्गवीरच्या कार्याची दखल घेऊन स्थानिक ठिकाणचा प्रयत्न बघून एक चांगला किल्ला, छोटासा किल्ला असून सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं तिथं काम चालू आहे. आणि तळागडसारखा किल्ला, तळागडची तटबंदी बघितली की मला असं वाटतं की हा किल्ल्याच्या पायथ्याशी माझा जन्म व्हायला पाहिजे. असं राहून वाटतं. तसं सगळेच किल्ले आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, परंतु तळा किल्ल्याचं वैभव, घोसाळा किल्ल्याचं वैभव, आपल्या संपूर्ण ह्याच्यातलं गड किल्ल्याचं वैभव खरोखर भविष्याच्या दृष्टीने पर्यटनासाठी फार चांगले किल्ले म्हणून आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. 59 किल्ले आहेत. तर 59 किल्ल्यापैकी फक्त तुमचा एक किल्ला तुम्ही फक्त ताब्यात घ्या तळावासीला किंवा तळ्यातल्या मुलांना सांगतो. तुमचा एक किल्ला तुमच्यात किती बदल करू शकतो हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवावर तुम्हाला सांगतो. कारण 2008ला दुर्गवीरचं मानगड किल्ल्यावरती समोर सुरू आले तोपर्यंत तो किल्ला फक्त मी डोंगर म्हणून बघत होतो. परंतु 2008 नंतर मी तो किल्ला म्हणून बघायला सुरुवात केली. त्या किल्ल्याचं जे महत्त्व आहे ते रायगड जिल्ह्यात असणाऱ्या महाराष्ट्रावर पोहोचवण्याचं काम सोशल मीडिया हा फार चांगलं आपल्याकडे साधन आहे. मग त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या किल्ल्याचे महत्त्व, किल्ल्याचं लष्करी महत्त्व, भौगोलिक महत्त्व हे सांगायला सुरुवात केली. आणि हळूहळू पर्यटक त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली. आज शनिवार रविवार त्या ठिकाणी पर्यटक येतात, किल्ला बघतात आणि समाधान व्यक्त करतात. छोटासा 2 एकरवरचा किल्ला सुद्धा चांगला दुर्गवीराने मेंटेन केलेला आहे. आणि आज त्या ठिकाणी तट बुरुज, तटबंदी बांधकाम चालू आहे, तिथल्या जोत्यांचे बांधकाम चालू आहे. आमच्या पुढच्या पिढीला विज्ञान तंत्रज्ञान नेता इथला स्थानिक इतिहास सुद्धा माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला पहिलं विचारायचं तुम्ही आलात कुठून, ज्यावेळेस ते सांगतात की मी तळ्यामधून आलोय, मग तळ्याचं वैशिष्ट्य काय, तर पहिली गोष्ट म्हणजे आपला तळागड हे सांगितलं पाहिजे. मग तळागड सांगितलं, तळागडाचं आणखी महत्व काय ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तळे शकावली म्हणून फार प्रसिद्ध आहे. तळे शकावली म्हणून देशमुखांचं पण त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये बरेचसे उल्लेख आहेत तळे शकावलीमध्ये. तर तळे शकावली जर मी सर्वांना मी PDF पाठवतो, ती PDF तुम्ही आपल्या इंटरनेट बोर्डला दाखवा, ती मुलं त्याच्यामध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवतील की तळे शकावलीमध्ये तळ्याचा बारीक सारीक उल्लेख पेशवे कालखंडामध्ये, शिवकाळामध्ये त्याचा उल्लेख आहे. ते आमच्या मुलांना जर त्या इंटरनेट बोर्डच्या माध्यमातून वाचलं तर ती मुलं भविष्यात दुसऱ्याला सांगणार. आणि ह्या तळागडचा आणि पर्याय तळ्याचा पर्यटन भविष्यामध्ये वाढणार. कारण स्थानिक इतिहासाकडे फार आपण दुर्लक्ष करतो आणि गावाच्या विकासामध्ये इथला किल्ला हा महत्वाची भूमिका निभावतो. हे मी आमच्या इथल्या अनुभवावरून तुम्हाला म्हणतो. कारण ज्याप्रमाणे इथले रस्ते, पूल, समाज मंदिर
इथली शाळा, इथल्या अंगणवाड्या, हे सगळं होत असतं राजकीय माध्यमातून, राजकीय पक्षाच्या माध्यमातून होत असतं. परंतु इतिहासाकडे सर्रास आम्ही दुर्लक्ष करतो. आणि मग इतिहासाकडे दुर्लक्ष झाल्यानंतर काय होतं की आमची मुलं ज्या वेळेला बाहेर जातात त्यावेळेला आमचं स्थानिक इतिहास सांगायला आमची कमी पडतात. आणि इंटरॅक्टिव्ह बोर्ड या माध्यमातून गुगलवरती गेलं ना तर पटकन सांगतील की जर तुम्ही जर सेव्ह नसेल त्या डेटा कुठल्या याच्यामध्ये नेटवरती तर तुम्ही कशा प्रकारे सांगा. मग त्या तळागडचा इतिहास काय, त्या संस्थेचा इतिहास काय. तर ह्या मुलांच्या माध्यमातून कोणतरी एक मुलगा तयार व्हायला पाहिजे भविष्यामध्ये की जो इथला संपूर्ण इतिहास, संपन्न इतिहास, समृद्ध इतिहास तळ्याचा सांगायला तयार होईल. त्यावेळेला सुद्धा आपल्या अशा टेक्नॉलॉजीचा फार महत्त्वाची भूमिका ठेवते आपण दिसून येईल. सरांनी मगाशी ब्लॅक अँड व्हिचच्या माध्यमातून काय काय काम चालू आहे ते सांगितलं. सरांनी मगाशी सांगितलं की कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आम्हाला मराठीमध्ये बोलायची संधी मिळत नाही. आमच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशमधून भाषण केलं. आमच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशमधून स्वागत गीत गायलं. ही पण एक थोडक्यात प्रगती आहे. जुनं आणि नवीनचा आमचा या ठिकाणी एकही आहे. मुलांनी बोललं पाहिजे, इंग्लिशमधून बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की विद्यार्थ्यांनी इंग्लिशमधून माध्यमातून तयारी असावी मला वाटतं आधीची, किंवा इथं डायरेक्ट मराठी माध्यमात आहे. फार चांगलं त्यांनी तयारी केली आहे. मराठी मीडियमची मुलगी इतक्या चांगल्या प्रकारे इंग्लिशमध्ये बोलते, तो न्यूनगंड तुम्ही काढून टाकलाय सरांनी. कारण आमच्यामध्ये एक न्यूनगंड असतो. मी सुद्धा ज्या वेळेला तुमच्या तळ्यामध्ये 1989 मी विज्ञान परिषदेला आलो होतो, ह्याच शाळेमध्ये 89-90ला, त्यावेळेला मी 9वी-10वीला होतो. आतमध्ये शिरताना एक दर्पण होतं की एवढी मोठी शाळा, पण आमच्या त्या खेडेगावातली शाळा फार मोठी शाळा, फार दडपण असायचं की मोठ्या मोठ्या शाळेमध्ये जातो आपण. तो न्यूनगंड होता. तो न्यूनगंड ह्या मुलांच्या माध्यमातून निघतोय आणि ते बोलायला तयार होतं. आणि ह्याच्यामध्ये आपल्यासारख्या कंपनीचं फार मोठं महत्त्वाचं योगदान लाभलेलं आहे. मी आणखीन तुम्हाला दुर्गवीच्या माध्यमातून तुम्हाला आणखी रिक्वेस्ट करेन, आणखीन काही बोर्ड भविष्यामध्ये सीएसच्या माध्यमातून मिळाले तर आमच्या शिक्षकांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलेलं आहे. कारण हे त्यांच्यासाठी नाही आहे, त्यांच्या पुढच्या आपल्या ह्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि हे जर झालं खरोखर आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगला हे आपल्या इथं मिळेल इतकं बोलतो. आणि मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल संस्थेचं, आमच्या संपूर्ण शिक्षक वृंदाचं या ठिकाणी आणि शाळा प्रशासनाचं मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. वेदक हायस्कूल या शाळेमध्ये आम्ही सकाळी पोचायला हवं होतं, आम्हाला उशीर झाला थोडा. आणि इंटरॅक्टिव्ह बोर्ड या 2 शाळांना आपण इथे दिले. ब्लॅक अँड व्हिच कंपनीचे इथे उपस्थित जे काही पदाधिकारी आहेत CSR, त्यांच्या सर्वांचाही मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनाचे अनेक पदाधिकारी आहेत, अध्यक्षसुद्धा इथे आहेत, तर त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आम्ही ज्यांना इथे आवर्जून बोलवलं ते आमचे गंभीर सर इथे आहेत. जे शिक्षक कधी काळी फार त्यांचा काळ त्या मुलांसाठी गेलेला आहे. त्यांची मुलं आता म्हणजे त्यांनी घडवलेली मुलं आता खूप चांगल्या हुद्द्यावर गेलेली आहेत. ते खामचे आहेत. आत्ता ज्यांनी आपल्यासमोर भाषण केलं ते रामजी कदम दादा, ते इतिहास अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, पत्रकार आहेत, अशा अनेक पदव्या त्यांच्याकडे आहेत. आणि माणगावच्या पूर्ण माणगाव तालुका, त्या तालुक्यामध्ये किती वाडे आहेत, किती ज्योती आहेत, किती मंदिरं आहेत, किती किल्ले आहेत, हे सगळं काही जर समजून घ्यायचं असेल तर त्यांचं एक विशेष, आणि मानगावच्या आजूबाजूचे जे काही तालुके आहेत त्यांचं विशेष व्याख्यान तुम्ही खरं तर या शाळेमध्ये कधी नक्की करा. तर त्यांना फार कमी वेळ आम्ही दिला आहे इथे बोलायला. त्याचबरोबर आमच्या दुर्गेवीच्या संस्थेच्या या सगळ्या प्रोजेक्टसाठी जसं अकॅडमीचे आमचे वैभव सरांनी सांगितलं की दुर्गेवीसोबत आम्ही पहिल्यांदाच काम केलं, पण आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीचा. तर त्याच्यातच आम्ही धन्य झालो की आमच्यासोबत काम करताना तुम्ही आनंदी आहे. तर आमच्या या सगळ्या या उपक्रमासाठी आमचे जे सेक्रेटरी संस्थेचे आहे सागर टक्केली, जे माझ्या उजव्या बाजूला मागे बसलेले आहेत, रवींद्र रावराणे आहेत, विठ्ठल केवळे जे आहेत, जे माणगाव तालुका प्रमुख म्हणून काम करतात, असं या सर्व मंडळींनी खरं तर इथे शाळेत आल्यानंतर आपले सुरेश जे आले होते
सगळ्या मंडळींनी जी काही मेहनत घेतली ती आज फळाला गेली असं आम्हाला वाटतं की योग्य व्यवस्थित ते काय जे काही कंपनीला हवं त्याप्रमाणे त्यांनी व्यवस्थित त्या चौकटीत बसून आपल्याला आज लोकार्पणाचा कार्यक्रम घेतला आहे. तर मी फार काही बोलणार नाही, फक्त दुर्गवीर ही संस्था 2008 पासून महाराष्ट्रातील अतिप्राचीन अपरिचित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी आणि त्याच्या जनजागृतीसाठी काम करते. साधारण 9 जिल्हे आहेत आणि साधारण 16 किल्ले आमच्याकडे आहेत. 2008 ते 2026 हा इतका प्रवास करत असताना फक्त गडकिल्ल्यांचं संवर्धन नाही तर त्या गडकिल्ल्यांच्या घेऱ्यामध्ये असणाऱ्या अतिदुर्गम ज्या शाळा आहेत, काही वाड्या आहेत, पाड्या आहेत, त्यांना शैक्षणिक साहित्य असेल, दिवाळीच्या निमित्तानं त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत, काही ठिकाणी वीज नाही आहे, अगदी नाशिक सटाणा भागात अजूनही डोंगरांमध्ये लोक राहतात, तिथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे. अशा अनेक गोष्टी या संस्थेच्या माध्यमातून लोकसहभागातून आम्ही पोचवत असतो आणि गडांबद्दलचं महत्त्व त्या गडकिल्ल्यांच्या घेऱ्यामधील शाळा, कॉलेजेस किंवा विविध मंडळं आहेत त्यांना पोचवत असतो. या गेल्या काही वर्षापासून संस्थेला CSR उपक्रम करण्याची आम्हाला संधी मिळाली, त्यामुळे आम्ही अनेक कंपन्यांशी जोडलो गेलो आणि ब्लॅक अँड व्हीचचे वैभव सर जसं आम्हाला त्यांनी सुरुवातीला विचारलं की आम्हाला गडकिल्ल्यांच्या सोबत काम करणाऱ्या संस्थेसोबत काम करायला आवडेल, मग त्यांनी आमचा सगळा पाठपुरावा घेतला की संस्था कुठे कशी काम करते काय, आणि त्यांनी जसं मार्गदर्शन केलं की कशा पद्धतीने तुम्ही हे काम करू शकाल. मला असं वाटतं की हा फक्त 2 कंपनी आणि संस्थेचा उपक्रम नसून हा दोन विचारांचा, एकत्र ध्येय असणाऱ्या विचारांचा हा उपक्रम आहे असं मला प्रामाणिक वाटतं. आणि आम्हा सर्वांना संधी दिल्याबद्दल आणि कंपनीने आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्ही तुमच्या शाळेपर्यंत येऊन पोच करू शकलो, याच्यापेक्षा वेगळं काही आनंदाचं आज काही नाही आहे. मुलं नक्कीच ही घडतील, उभी राहतील आणि खूप चांगलं भाषण त्या मुलीने सर मगाशी केलं. सरांना मराठीत बोलायचं होतं, ते कंपनीत बोलता येत नाही, मुलींना इंग्रजी कंपनीजवळ इंग्लिश बोलायचं आहे म्हणून ते आत्ताच इंग्रजीची प्रॅक्टिस करतायत. त्याच्यामुळे हा सगळा कुठेतरी बरोबर मी इकडे येतो तू तिकडे ये असं होणार आहे भविष्यात. कंपनीच्या लोकांनी शाळेतून शाळा शिकायला पाहिजे आणि मुलांनी तिकडे जाऊन बसायला पाहिजे की काय. तर आपली भाषा आहे ती जपलीच पाहिजे आणि भाषेशिवाय काय गत्यंतर नाही. म्हणजे माझंही तेच म्हणणं आहे, जन्मभाषा मराठी आपल्याला घेऊन जायचीच आहे पुढे आणि सोबत जी काही जगाची भाषा आहे तिलाही घेऊन पुढे जायचं आहे. पण बऱ्याचशा ठिकाणी मी जात असतो, मी कधी सांगत नाही, पण मी इथे आल्यानंतर मला असं सांगावं असं वाटलं की आमची संस्कृती आहे ती संस्कृती सुद्धा जतन करा. संस्कृती आपली काय शिकवली तर महत्त्वाचं, आमच्या मुलींच्या कपाळावर आता ते पिढा राहिला नाही आहे, कोणतरी काय टिकली ती आता कमी होत चालली आहे, कुठेतरी संस्कृती लोप पावत चालली आहे आणि ती कुठेतरी हो नये हो. आज आम्ही मुंबईत राहतो, मुंबईत सर्रास बघितले की आज आमची संस्कृतीचे हे झाले. तर मी मुलांना एवढंच, मुलींना खास करून सांगेन, तुम्ही ही संस्कृती कधी हटवू नका हो. ह्याच्यामुळे आमचं काय हिंदुत्व आहे, आमचं काय, आम्ही कुठून आलोय, कसे आहोत, आमच्या महाराष्ट्राची संस्कृती काय हे कळतं. त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीला बाजूला सोडून इंग्रजीचं भॅड अंगावर घेऊ नका. ते तर घ्यायचंय, ते पोटापाण्याचं किंवा तुम्ही जगण्याचं ते पुढची वाटचाल आहे. पण कंपनीच्या सरांनी मला आल्यानंतर जे काही जाणून केलं की मला मराठीत बोलायचं आहे, कारण ते कंटाळले तिथे कंपनी गेली. म्हणजे शेवटी तिची मायभूमी काय, माझा जन्म काय, माझं बालपण काय, मी कुठून आलोय, मी कुठल्या मातीतनं आलोय, हे जर विसरलो ना आपण तर तुम्ही इथे उभे राहणार नाही. ते तिथे उभे आहेत हे कंपनीचे लोक, कारण त्यांना त्या मातीची जाण आहे. धन्यवाद. जय जय. माझा अट्टाच बऱ्याचदा असा असतो की तुम्ही कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये जर पुढे जाल, कारण की मी स्वतः IT मध्ये सिस्टम ॲडमिनमध्ये काम करतो आणि गेली 14 वर्ष मी त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला मी बऱ्याचदा असं माझा अट्टाच असतो माझ्या अध्यक्षांशी पण, आणि कुठली कंपनी मला कनेक्ट झाली आणि ते काही देत असेल तरी माझा होच हाच असतो की तुम्ही कॉम्प्युटर किंवा इंटरॅक्टिव्ह बोर्ड म्हणजे आत्ताच्या युगाशी जुळण्यासारखं काय देत असेल तर त्याच द्या. आणि वैभव सरांचं एक मला नेहमी आता याच्या काही महिन्यामध्ये आवडलं की त्यांना बाकीच्या कंपनीशी मी अगोदर कनेक्ट होतो त्याच्यापेक्षा वेगळं जाणवलं की त्यांना मुलांशी देणं घेणं जास्त आहे. मला आधीच बोललं होतं की तुम्ही 10 दिवस अगोदर द्या, मुलांना टाकळं ठेवू नका, मुलांना द्या, आम्ही येऊ नाही येऊ आपला पुढचा विषय, आता इलेक्शन चालू होतं काय होईल प्रोग्राम माहिती नाही, पण तुम्ही मुलांना सुरुवात करा द्यायला. आणि मला ते जाणवतं आता हे 10 दिवसामध्ये मुलांकडून आपल्याला खूप इच्छा आहे की काय करतात. मी मगाशी गेलो आपल्या खाली जिथे नेट अवेलेबल आहे, तर मुलांना फक्त मी साईडला, मला मुलगी होती आता इथं असेल तर तिला फक्त मी शब्दाने बोलत होतो, तुला इथे जाता येईल का, तिथे जाता येईल का, इंटरनेटला जाता येईल का, यूट्यूबला जाता येईल, होमला जाता येईल का, तिला ऐकून सगळं माहिती आहे. फक्त विषय पडतो आपल्या शिक्षकांचा. तर मी
आपलं एक ट्रेनिंग सेशन आपण ठेवणार आहोत शिक्षणासाठी पुढे. कारण की कसं आहे 10 दिवसामध्ये तुम्हाला थोडा वेळ जाईल, मुलं फास्ट आहे, पण तुम्हाला एक वेळ जातं, तुमच्या क्युरी खूप येतील आणि त्यानंतर एक 15 दिवसानंतर जेव्हा मांडू ट्रेनरच्या समोर एक बेस्ट वापर असतो. कारण की मी पोस्ट ऑफिसच्या लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे, मी तिथं पाऊस हलवण्यापासून त्यांना शिकवलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की काही काळानंतर आपण एखादं ट्रेनिंग असेल केलं तर ते सक्सेसफुल होईल. आणि मी स्वतः त्याच्यामध्ये असल्यामुळं असं काही नाही की तो ट्रेनरच्या साईडला उभं राहिला तरी मला पण सगळं त्याचं माहिती पडतं. तर ती असेल ना सांगितलं आपण ट्रेनिंग सक्सेसफुल आपण अरेंज करूया त्याच्यामध्ये. या व्यतिरिक्त आमच्या गेल्या 1 वर्षभराचा जो काळ झाला त्याच्यामध्ये आम्ही मॉर्निंग स्टार सारख्या कंपनीला, मर्क्समध्ये मर्क्स सारख्या कंपनीला यांच्याकडून आम्ही जास्त मी जसं बोलत तसंच आहे. आम्ही गेल्या महिन्यामध्ये आम्ही 4 जिल्ह्यामध्ये 4-5 जिल्ह्यामध्ये आम्ही 600 लॅपटॉप आम्ही डिस्ट्रीब्युट केलेले, प्लस त्यांना ट्रेनिंगचं सेशन केलेलं त्या शिक्षकांसाठी. तर हे एक थोडं काळ देऊन आपल्याला करावं लागतं आणि ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. मुलांना तर हीच विनंती आहे की तुमच्याकडे समजा अवेलेबल डेटा असेल, कुठली सबस्क्रिप्शन साईट असेल किंवा एज्युकेशन साईट असेल ज्या फ्री आहेत, ज्या खान अकॅडमी सगळ्या साईट ज्या फ्री असतात साईट, त्या तुम्ही ते अवेलेबल करून घ्या. आणि जर एखादा उपक्रम असेल, एखादा शैक्षणिक उपक्रम तुम्हाला भेटत असेल कुठल्या संस्थेकडून, तर त्याला इंटरेक्ट करून जर तुम्हाला टेक्निकली काय मदत लागत असेल याच्यामध्ये तर तो तुम्ही फीड करून देऊ शकता, मला डायरेक्ट कॉल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मला जेवढं समजेल तेवढं सांगणार आहे, प्लस मी त्यांना फॉरवर्ड करणार आहे. आपली जे डिव्हाइस दिलेले आहेत त्यांना आपण ऑफसाईड वॉरंटी देत नाही, आपण ऑनसाईड वॉरंटी देतो. म्हणजे काय झालं तर त्यांची लोक येतील, कारण की आपला भाग आतमध्ये आहे. आपण असं करत नाही की बऱ्याच मुंबईला होता तो विषय की तुम्ही घेऊन या किंवा आमच्याकडे, तसं नाही. आपण ऑनसाईड वॉरंटीपासून असा प्रकार तो सगळं केलेला आहे आणि याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे. मुलांनी थोडा वेळ घेतला तुमचा, जर विषय घेतले तुमचा आणि अर्धा तास तुमचा सेशन घेतला शाळा सुटल्यानंतर, तर तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा अवांतर असं काही ना काही शिकायला मिळेल. मी आपल्या शिक्षकांना विनंती करेन याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठे काही समजलं की ही गोष्ट सर अवेलेबल करून देऊ शकतो, तुम्ही जरा पाठपुरावा केला तर मी अवेलेबल आहे, त्याबद्दल मी शाश्वती देतो. दुर्गवीर संस्था साधारणतः गड किल्ल्यांचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही काम करते आणि मग त्यांची कंपनीजवळ झालेली अटॅचमेंट आणि त्यातून नवीन विद्यार्थ्यांसाठी नवीन काही गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत हे त्याच्या मागचं त्यांचं असलेलं विजन. आणि म्हणूनच दुर्गम भागात असलेली ही आपली शाळा आणि संस्था यासाठी आज त्यांनी आपणास आधुनिक गोष्टी पुरवण्याचं काम केलं. सुरुवातीलाच आमच्या शाळेमध्ये जेव्हा ते 2 फलक लावले आणि मी स्वतः ते पाहिलं तर मला सुद्धा अत्यंत समाधान वाटलं की मुलांना शिक्षकांनी सांगितलेलं कधी कधी समजतच असं नाही की मला आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी, इमिजिएट पोहोचण्यासाठी आज ही जे इंटरॅक्टिव्ह जी काही सुविधा त्या निमित्ताने निर्माण केलेली आहे की समजा आपल्याला रायगड किल्ल्याच्या संदर्भात बोलायचं आहे तर प्रत्यक्ष एखादा शिक्षक अगदी चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी करू शकतो. आमचे भागवत सर असतील तर ते अगदी इतिहास समोर मांडू शकतात, पण प्रत्यक्ष नजरेने मग रायगड किल्ला बघायचा असेल तर पण त्याच्या पायऱ्या, त्याचा असलेला प्रवेशद्वार आणि मग त्या परिसरामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी हा प्रत्यक्ष बघत रायगड किल्ल्याची जेव्हा माहिती विद्यार्थी शिकतो तेव्हा निश्चितच त्या म्हणजे जे आपण ऍब्सॉर्ब करतो किंवा जे मेंदूमध्ये आपल्याला साठवलं जातं ते त्या निमित्ताने सोप्या पद्धतीने आपल्याला त्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. मला आज साहेब सांगायचं आहे की जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन दिलेली भूमी आहे, तसंच आपण जो एक फलक ज्या शाळेला तिकडे दिलेला आहे तिथे त्या शाळेमध्ये माझे स्वतःचे आजोबा शिकलेले आहेत, माझे वडील त्या शाळेमध्ये शिकलेले आहेत 4थी पर्यंत आणि मी स्वतः शिकलेलो आहे. आणि तितकंच भारताचे पहिले अर्थमंत्री सी.डी. देशमुख सुद्धा 4थी पर्यंत त्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. अशी तळ्याची अनेक मंडळी त्या शाळेमध्ये शिकलेली आहे. आज त्या शाळेचा सुद्धा एक चांगला काम विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याचं चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि मग त्याच्यानंतर ही शिक्षण संस्था 60 सालाच्या म्हणजे 60च्या अगोदर आमच्या
तळ्याचे माजी आमदार प्रभाकर रामकृष्ण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था तयार झाली. मग 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण, उच्च शिक्षण या शाळेमध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातून थोडं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेण्यासाठी 5वी ते 10वी ही संस्था सुरू झाली. मधल्या काळामध्ये या संस्थेमध्ये जे काही पदाधिकारी मंडळी होती त्यांच्या माध्यमातून मग थोडंसं इंग्रजीचं महत्त्व वाढलं. मग 1ली ते 2री, 3री, 4थी याचं सुद्धा प्राथमिक शिक्षण ह्या संस्थेमध्ये देण्याची सुरुवात झाली. आणि तिथून पासूनच एक सेमी इंग्रजी म्हणजे 1ली ते 5वी आपलं 4थी आणि 5वी ते 10वी याच्यामध्ये सेमी इंग्रजी आम्ही सुरू केलं. मग त्याच्यामध्ये मॅथ्स आणि सायन्स हे 2 सब्जेक्ट सेमी आपलं इंग्रजीमध्ये जातात. त्याच्यामध्ये काही आणखी बदल की जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यात पुढे गेल्यानंतर जे मेडिकलचं शिक्षण घ्यायचं असेल, अन्य काही शिक्षण घ्यायचे असतील तर इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून मग संस्थेने इंग्रजी माध्यमाचा रस हात घातला आणि सेमी इंग्रजीच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं. 10वी झाल्यानंतर मग ज्युनियर कॉलेज तिथे निर्माण झालं. ज्युनियर झाल्यानंतर आता सिनियर सुद्धा मग कॉमर्स असेल, आर्ट्स असेल आणि मग त्याच्यावरचं शिक्षण सुद्धा म्हणजे KG ते PG हे जे आपण म्हणतो ते एकाच संकुलामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या संस्थेतील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही सर्वांनी मिळून आज हे शिक्षण इथे देण्याचा प्रयत्न करतो. फक्त शिक्षणच देतोय अशातला भाग नसून मग अशी इथं जो उल्लेख केला गेला की विद्यार्थ्यांचं स्पोर्ट्समध्ये सुद्धा योगदान बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा चांगलं आहे की इथला एखादा विद्यार्थी राज्यापर्यंत पोहोचतो, काही विद्यार्थी विभागापर्यंत पोहोचतात की मग रायगड जिल्ह्यामध्ये तळ्यासारख्या दुर्गम ठिकाणी सीझनचा बॉल विकत घ्यायला गेलो तर विकत कुठे मिळत नाही किंवा तो कुठेतरी बाहेरून विकत घ्यावा लागतो. मात्र आमच्या मुली तिथे सीझनवर खेळतात. खेळण्याचं शिक्षण आमचे शिक्षक देतात की जे पूर्वी कधी सीझनवर खेळलेलं नाही ते सुद्धा टेनिसमध्येच खेळले आहेत. परंतु आपल्या विद्यार्थ्यांना सीझनची प्रॅक्टिस मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुहास वाडेकर असतील किंवा अन्य काही शिक्षक असतील, मुलींना मग ते पॅड बांधून आणि ते सगळं करून असं खेळण्याच्या साधन सुविधा किंवा त्याची प्रॅक्टिस इथं घेतल्यामुळे मला अभिमान वाटतो की यंदाच्या वर्षी रायगड जिल्ह्यामध्ये जो पहिल्या नंबरचा संघ म्हणून तिथं जाहीर झाला तो आमच्या ताळा हायस्कूलचा आहे. म्हणजे शिक्षणाबरोबर खेळाला सुद्धा तितकंच महत्व देत आणि त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त करावं आणि मग ते ग्रेस मार्क म्हणजे जे वरचे मार्क आहेत ते मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा विद्यार्थ्यांना त्याचा एक चांगल्या पद्धतीने आम्ही लाभ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व शिक्षकांनी व कुस्तीसाठी आमचे कसबे सर आहे की हे विद्यार्थी आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी कुस्तीसाठी अनेक वेळा आले, अगदी विभागापर्यंत पोहोचवले. आता कुस्ती हा कसा घाटावरचा हौशीचा विषय, आपल्याकडे तसे काय सोयी सुविधाही नाही किंवा विद्यार्थ्यांना जे काय द्यायला पाहिजे ते देणारे पालकही नाही. पण तरी सुद्धा जी काय मोडकी व्यवस्था हातामध्ये मिळते त्याचा वापर करत विद्यार्थ्यांना पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे आज आपण तुमचे आभार मानले की तुम्ही ह्या 2 आम्हाला ह्या वस्तू पुरवल्या. आपल्याकडनं जर देण्यासारखं ह्या विद्यार्थ्यांकडे आणखी काय असेल तर आपण ते जरूर द्यावं. आम्ही तुमच्या ऋणामध्ये राहणं पसंत करू. पण दुर्गवीर जी संस्था आहे की त्यांनी सांगितलं की 16 किल्ले आम्ही त्या निमित्ताने म्हणजे त्याचं संवर्धन करतो. आपण सुद्धा आपल्या हायस्कूलच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपली अशी एखादी टीम करून की शनिवार आपल्याकडे असतो किंवा रविवारची सुट्टी असते, कधीतरी ह्या मुलांनी महिन्यातनं एकदा का होईना 2 महिन्यातनं एकदा का होईना त्या किल्ल्यावर जावं, तिथला त्या काळातलं जे काय वातावरण असेल ते अनुभवावं आणि काय करावं लागतं तिथे. फार काय आता लोक आता थोडीशी सुधारले. पूर्वी लोकांना असं वाटायचं किल्ल्यावर जायचं म्हणजे किल्ल्यावर भेळ खायची, तिथं खाणं पिणं करायचं, तो कचरा तिथंच टाकायचा आणि मग निघून जायचं. आता लोकांना ती समज आलेली आहे. त्यामुळे फार कोण कचरा करतं अशाच काही भाग नाही. पण स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जे काही करण्यासारखं असेल ते करण्याचा प्रयत्न सुद्धा तुम्ही सुचवलं म्हणून पण म्हणा किंवा आपल्याला सुद्धा भविष्यात वाटलं पाहिजे म्हणून म्हणा, पण आपण सुद्धा तळ्याच्या गडाचं संवर्धन केलं पाहिजे असं मला त्या निमित्ताने वाटतं. निश्चितच आपल्याला आपण काही माहिती दिली आम्हाला दिली तर निश्चित ती माहिती बॅनरवर लावण्याच्या दृष्टिकोनातून माझ्याकडे सुद्धा प्रयत्न होतील आणि तळ्यामध्ये ते आपण बॅनर सुद्धा आपल्या संस्थेच्या मार्फत लावण्याचं आपण नक्की नियोजन करू. आज पुन्हा एकदा आपण आला ते बरोबर शेवटी आल्याशिवाय समजत नाही. म्हणजे उद्घाटन वगैरे हा सगळा
औपचारिकता आहे. परंतु तुम्ही आल्यामुळे श्री देशमुख शिकलेली शाळा तुम्हाला पाहायला मिळाली. आम्ही ह्या छोट्याशा परिसरामध्ये जे काही निर्माण केले ते त्या निमित्ताने आपल्याला पाहता आलं. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय देण्यासारखं आहे का, आपल्याला या मुलांपर्यंत आणखी काय पोहोचवण्यासारखं आहे का, याचा विचार आपण जरूर करावा आणि तो आम्हाला सांगावा. आमच्याकडनं त्या गोष्टी आपल्याला पुरवण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा आमच्या त्या शाळेला दिल्याबद्दल म्हणून पण आणि ह्या शाळेला आपण दिलेल्याबद्दल पण मी दोन्ही संस्थेच्या वतीने आपल्या मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.